दोन सामने जिंकले आणि सेमीफायनलचा सामना सागा वर्सेस पडले. पहिले षटक होते गोलंदाज स्वप्नील. सामना 4 षटकांचा. स्ट्रायकरला बनतात सचिन म्हात्रे. पहिला चेंडू चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाराने आपण आगाज करतोय तो म्हणजे सचिन म्हात्रे. षटकाराने आपलं खातं उघडतोय कारण सचिनला माहिती आहे सामना खूप महत्वाचा आहे. जिंकणारा संघ आपण बघतो मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कोणी येते आपण उपविजेता संघ ठरला होता सागव संघ. याच मैदानात चॅम्पियन संघ ठरलाय. तर राकेश म्हात्रे RR चषक मध्ये सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता तो म्हणजे सागव संघ. दोन्ही संघ आपण बघतो दोन्ही खूप चांगले संघ आहेत. दोन्ही संघांची कामगिरी यावर्षी खूप चांगली आहे. मिलिंद म्हात्रे आपण बघतो याही वर्षी आपली कंटिन्यू चालू ठेवली गोलंदाजी. कमी धावा देण्याचं विक्रम आपण इथे नावावरती म्हणजे मिलिंद म्हात्रे यांच्या म्हणजे विकेट जरी मिलिंदला मिळत नसले तरी आपण गोलंदाजी खूप टिचून करतात. 8 ते 9 धावा त्याच्या आतच धावा आपल्याला बघा मिळतात. गोलंदाज स्वप्नील म्हात्रेचा पहिल्या चेंडूत षटका आला होता. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव होते. स्वप्नील राईट अप ओव्हर द विकेट सचिन साठी. यावेळेस मात्र सचिनने घेऊन काढला चेंडू फॉलो थ्रू. आपण मिड ऑन रिझन मध्ये सचिन नितेश चेंडू खाली आले होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते कारण की आपण आउटफील्ड खराब आहे त्यामुळे नितेशचं थोडं खराब क्षेत्ररक्षण होते. पहिल्या चेंडू षटकार आला होता मध्ये स्वप्नील म्हात्रे कमबॅक करतोय. कष्टपळू खेळाडू आपण बघतो पडले संघाचा स्वप्नील राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सचिनने घेऊन गेला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी गुड शॉट. साने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. सगाव संघाची धावसंख्या 12. स्वप्नील यावेळेस मात्र पुढून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रावतोय 2 क्षेत्ररक्षणामध्ये. दिनेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13. अजूनही पॉवर प्ले मधला 1 चेंडू शिल्लक आहे. स्वप्नील यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावा खर्च करतोय गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. शेवटच्या चेंडूवर सुरेख फटका आपण म्हणले रोहित भोईरच्या बॅटमधनं. धावसंख्या 17. दुसरं षटक म्हणजे गोलंदाज जपेश. चार षटकांचा सामना आहे. जपेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये.
निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात स्वप्नीलच्या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. जपेश अडवली एंडकडनं राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र सचिनने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मयूर कोणती चूक करत नाही. सचिन बॅक टू पॅव्हलियन. रितेश इथे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतो रितेश. धावसंख्या सागाव संघाची 17. एक गडी बाद 17. जपेश यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्राव्हल होतोय कव्हर पॉइंट रिजन मधून. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार होतोय 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू आहे धावसंख्या सागाव संघाची. धावसंख्या 23. 1 to go. मग अशी सागाव संघाच्या 2 षटकात 24 धावा होत्या. परंतु नंतरच्या 2 षटकात 50 धावा कुठल्या सागाव संघाने. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. जपेश यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचा इथे सत्कार मोमेंटो देऊन सचिन गायकर यांना विनंती होती की दिलीप पाटील यांचा मोमेंटो देऊन सत्कार करायचे. डीजे प्रतीक या दरम्यान विश्वास गायकर यांचे सत्कार इथे होणार आहे. मोतीराम भोईर यांना विनंती होतो की त्यांचा सत्कार करायचा.
मोतीराम गायकर यांना विनंती होती त्यांचा सत्कार करायचे. विनोद गायकर यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनायचे. विनोद गायकर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सागाव संघाची धावसंख्या ती 23. कारण मगाशी 2 षटकात सागाव संघाने 50 धावा कुठल्या होत्या, त्या धावांची गरज आहे आणि संघ थोडासा अडचणीत आहे. अरे 55 ते 60 धावा जरी करतोय तर आपण ते मिलिंद सारखा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये धावा कराव्या लागतील जर सामनामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर. तिसरं षटक येते गोलंदाज अक्षय. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सागाव संघाची धावसंख्या येते 23. अक्षय. ह्यावेळेस मात्र सुरेख चेंडू. चेंजअप बाजार आपल्या भागामध्ये. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. आज आपण ते पडल्याचे सुद्धा खूप समर्थक आहेत, मान्यवर सुद्धा आहेत, प्रेक्षक आहेत. अक्षयने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 23. अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. संदीप बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. नवीन फलंदाज राम म्हात्रे थोडंसं अडचण देतो. म्हणजे आता सागाव संघ 23 धावा आहेत सागाव संघाच्या. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर धावा येत नाहीयेत. जप्पेशने फक्त 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. नवीन फलंदाज राम म्हात्रे आता प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय रामने. दादा गरज आहे संघाला, चांगली फलंदाजी करावी लागेल रोहित आणि कारण रितेश सारखा फलंदाज धावचीत झाला जो या स्पर्धेत चांगली कामगिरी करत होता. अक्षय. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करतात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 24. अक्षय. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईट चुकून करतायत. वाईट चेंडू आहे. एक धाव मध्ये सह स्वप्न सामना सुरू करायचा. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते धावसंख्या 25. धावसंख्या 25. अक्षय. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 25. अक्षय. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती आपल्या भागामध्ये. सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 25.
अक्षय ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच आता वाईटची गुण करत आहेत. एक धावमध्ये एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 26. अक्षयने अजूनही एकही धाव बॅटने दिलं नाही. 3 चेंडू वाईट टाकलेत. अक्षय मान्यवर कक्षा इनकडनं स्टॅकर म्हणतात राम. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडूचा फायदा घेत नाहीये. एक धाव इथे पूर्ण होते बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या 27. अक्षय धावसंख्या ती 27. अक्षय स्टॅकेला फंदच रोहित. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची. लिक्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईटची गुण करत आहेत. 4 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या 28. को अक्षय समोर वजे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. यावेळेस मात्र यष्टीरक्षक बीट होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. तीन षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या ती सागाव संघाची 32 मध्ये शेवटचं षटक कोण घेऊन येते. गोलंदाज आहे मयूर. ज्ञानेश्वर म्हात्रे नाहीये संघामध्ये. पहिल्या सामन्यात खेळले होते त्यामुळे आता मयूरचा दुसऱ्या सामन्यात सुद्धा वापर केला. तिसऱ्या सामन्यात सुद्धा मयूरचा वापर केला. ते 3 सामन्यामध्ये मयूरने गोलंदाजी केली. धावसंख्या ती 32. 15 ते 20 धावा येणं खूप गरजेचं आहे सागाव संघासाठी. आकाशन संघामध्ये आला असेल तर आल्याची नोंद करायची. यावेळेस मात्र रामने खेळून काढला चेंडू. हर्षद कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. राम बॅक टू पॅव्हलियन. चला संजय मुंडे व्यासपीठावरून स्थान बनवायचे. संजय मुंडे आकाशन एक जबरदस्त माजी खेळाडू. धावसंख्या ती 32. नवीन फलंदाज संदीप येतोय. पूर्णपणे अडचणीत होतो म्हणजे सागाव संघ. धावसंख्या ती 32. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 32. मयूर यश संपादन करतोय या सामन्यामध्ये. ती समर वजे सुद्धा पूर्णपणे सामना एन्जॉय करतायत. मानपाळा रॉकर्सच्या ऑनर यायचे समर वजे आमच्या व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे आपलं. खेळाडूंनो आपण पक्ष्यांचा वर्षाव केला होता 21 वर्षाखालील. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मयूरच्या माध्यमातून. धावसंख्या ती सागाव संघाची फक्त आणि फक्त 32. मयूर यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रावलतोय. हर्षद चेंडू खाली येतोय. चेंडू फील्ड करतोय. बघा ते 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का. 2 धावा पूर्ण होत आहेत.
धावसंख्या 2 वरती. धावसंख्या 34 धावा धावपलकावर. मित्र केजू मुंडे यांचे आगमन होतोय. 60 धावा कालच्या दिवसात चेस केल्या होत्या सेमीफायनलला. 1 धाव मिळे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती? 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 35. धावांवरती रोख लावले तर म्हणजे पडले संघाने. यातून जिंकणारा संघ आपण फक्त मेगा फायनल मध्ये ओम साई आगासन संघावर फाईट करणार आहे. कालचा दिवस पूर्णपणे गाजवला होते म्हणजे आगासन संघाने. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावलतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक हर्षद चेंडू खाली येतोय. चेंडू फील्ड करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या होते. धावसंख्या होती 37. पहिल्या षटकारामध्ये सागाव संघाने 17 धावा कुठल्या होत्या. आता नंतरच्या 17 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या 37. 1 to go. सदतीस धावा आपण बघतोय धावपलकावर. मयूर यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावलतोय कव्हर पॉइंट रिजन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती सागाव संघाची 39 आणि 40 धावांचं लक्ष. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 धाव कंपल्सरी चेस करायचे त्या म्हणजे पडले संघाला. येणाऱ्या 4 षटकांमध्ये बघायचे पडले संघ 40 धावा चेस करून 8व्यांदा फायनल मध्ये पोहोचतोय का बघायचंय का त्यापासून सागाव त्यांना रोखतोय. या ऐकूया आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यांना. डीजे धन्यवाद डीजे. 40 धावांचं लक्ष येतं म्हणजे आपण आदर्श संघ क्रिकेट संघ पडलेला पडले 8व्यांदा फायनलमध्ये पुस्तक सागाव संघात त्यांना रोखतोय. अभिजित भोईर यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. चला आमचे 2 पंच म्हणजे आपले किरण शिंदे आणि आपले राजू मिश्रा यांचं तर मी स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम दिवसातील आपण व्यक्त की अजून यानंतर एक सामना मेगा फायनल जिंकणारा संघ बघितले तर ओमसाई क्रिकेट संघ आगासांबरोबर फाईट बॅक करणार आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. आपण की नामदेव बेडेकर जर कुठं आला असाल तर व्यासपीठावर यायचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि कोच सुद्धा आहेत ओमसाई क्रिकेट संघाचे. आगास संघाचे संघनायक आलायत. आपण जरा अजकाशी संपर्क साधायचा. केजू राहू दे केजू काय नाही. कारण का अजयकाने सांगितले आम्हाला फक्त आले असल्या तर इथे भेटून जायचं आहे. बंदडी सज्ज होतो तो म्हणजे रितेश वमन गायकर यांचं इथे आगमन झाले. आमच्या अजयकामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू सन्मान देतोय. फ्रंटफुटर चेंडूला फक्त हलक्यात आणि बॉटमचा वापर केला खेळून करतोय. निर्धार चेंडूची समाप्ती करे 40 धावांचं लक्ष म्हणजे स्वप्नील कोंडवरकरचा
दुखापत करत नाही तर पुणे तरी तेज गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोरले मिड ऑन लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण त्यामध्ये बॅक पडतो स्क्वेअर कट करतो दोन क्षेत्राच्या मधनं चेंडू सीमा पार जातो का पाहायचा आणि चेंडू सीमा पार. थँक्यू याचप्रमाणे विनंती करतो एक जबरदस्त कोच नामदेव बेडेकर याच्या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं सुद्धा. आगत संघाचे कोच रितेश गोलंदाजी मार्कवर बघा आयोजकांची विनंती आहे की व्यासपीठावर ज्यांना ते आमंत्रित करतील त्यांनीच यायचं आहे. मित्रांनो आमच्या समालोचकांच्या कधीच कुणाला हरकत नसते पण कोणी गैरसमज करू नका घेऊ कारण का आयोजकांनी सांगितलं पाहुणे येणार आहेत त्यामुळे ज्यांना आमंत्रित करू त्यांनीच व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या होती ती 5 धावा होत आहेत. एक चांगली सुरुवात स्ट्रायकर फंदा डावखुरा फलंदाज मयूर ठाकूर एक जबरदस्त क्रिकेटर कारण हा क्रिकेट आपण फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून नेहमी चर्चेला असतो. तेज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकनला फलंदाज मयूर ठाकूर डावखुरा फलंदाज मयूर सडी क्षेत्रक्षण ऑन साईडला फाईन लेग सर्कलमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण शॉर्ट मिड रिझनमध्ये क्षेत्रक्षण त्यांना लॉंग ऑनला सचिन आहे मिडॉनला मिलिंद पुढे ससाला आहे पुढे बॉटमचा वापर केला पाहिजे धावबाद होतो काय ते चेंडू मात्र फीड होत नाहीये मिलिंद चेंडूवरपर्यंत पोहोचत नाहीये मयूरला मात्र इथं जीवदान मिळतोय. यावेळी जर चेंडू फीड झाला असता तर मयूर नक्कीच बॅक टू पॅव्हलियन झाला असता तसं काय होत नाहीये. नशिबाचा धनी ठरतो होतो म्हणजे मयूर. धावसंख्या 1 वरती धावसंख्या 6 स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील म्हात्रे रितेश गोलंदाजी मार्कवर रटम उर्दकडे मारतात आमच्या समालोचक शाईनकडून लॉफ केला चेंडूला चेंडू यावेळेला मिड विकेट रिझर्व मधून सीमा पार जातोय 6 धावा गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या वाढते धावसंख्या 12 28 धावांचे अजूनही गरज आहे 40 धावांचं लक्ष. रितेश स्वप्नील बॅक पुढे पुणे कट करतो चेंडूला चेंडू जातो तो गली आणि पॉइंटच्या मधनं चेंडू सीमा पार जातो यावेळी. थँक्यू. धाव फलकावरती धावा आहेत त्या 16 अजूनही आपण म्हणजे 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. पश्चात गोलंदाजी कोण सज्ज होतोय मयूर आणि आपण बोलले तर स्वप्नील एक चांगला स्टार्ट दिला इथं मात्र आपल्या संघाला. ओमसाई क्रिकेट संघ मेगा फायनलमध्ये पोचला आहे. जिंकणारा संघ केजूच्या संघावर फायनल खेळणार आहे. या स्पर्धेत आपण प्रथम पारितोषिक बघितलं तर 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक 25 म्हणजे तब्बल 75,000ची स्पर्धा आणि भव्य दिव्य असे चषक वर्ल्ड कप आपल्याला बघायला मिळत आहेत. 2011चा वर्ल्ड कप आपल्याला बघायला मिळतोय. रोहित गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर फलंदाज मयूर. सेमीफायनलचा सामना जिंकणारा संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि आपल्या आगासा संघाबरोबर फाईट बॅक करणार आहे. कालच्या दिवसात जर बघितलं तर स्पर्धा सुरू झाली होती ती वडवली ते सुद्धा एक स्पर्धा सुरू आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर अडवली एंडकडून स्ट्रायकरला फलंदाज मयूर. जबरदस्त क्रिकेटर मयूर ठाकूर.
रोहित गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज मयूर ठाकूर. अडवली यांकडून फुटा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू ऑफ स्टंप सोडत होतो. पंच वाईट चिखून करतायत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 17. रोहित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज मयूर. चेंडू बटनच्या ऑफर केला, झेल सुटतो इथे मात्र कव्हर सीझन मध्ये मयूरला जीवदान मिळतं. 2 धावा पूर्ण जोपर्यंत चेंडू फीड होतोय, सूरज येऊन चेंडूला फीड करतोय तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करतात. प्रयत्न केले होते बाळूनी पण प्रयत्नात यश लाभत नाहीये. धावसंख्या वाढते. धावसंख्या 19. रोहित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. पुढे ससाला पुन्हा त्या कार्पेटच्या मध्ये चेंडूला घेऊन काढतोय. चेंडू जातोय तो फ्रीजमध्ये जोपर्यंत लॉंगरला चेंडू मिस फीड होते. एकच धाव मिळते. एकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 20. मयूरला दुसरी धाव घ्यायची पण स्वप्नील मात्र नकार देतोय. रोहित गोलंदाजी मार्कवर मात्र एंड बदलतोय. अडवली एंडकडून स्ट्राईकला बनवतात स्वप्नील. स्वप्नील आतापर्यंत आपल्या संघासाठी पहिले तर उपयुक्त अशा 15 धावा केलेल्या आहेत, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. रोहित तो स्वप्नील. अडवली एंडकडून पुन्हा त्या बॉटमचा वापर करतोय. सर्कलमध्ये चेंडूला घेऊन करतो. चेंडू जोपर्यंत मिळणार त्याच्यामध्ये फीड होतोय तोपर्यंत एकच धाव मिळते. स्वतः गोलंदाज जातोय. रोहित चेंडूला फीड करतोय तोपर्यंत एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 21. तशी सुरुवात बघायला मिळते कारण लक्ष 40 धावांच्या स्वप्नील आणि मयूर कोणतीही प्रकारची जोखम घेत नाही, मोठे फटके मारत नाही, कोणत्या प्रकारचा धोकापात करत नाही. इथं संयमाने फलंदाजी करतो. सिंगल डबलने टार्गेटकडे सरकतोय तो म्हणजे आदर्श क्रिकेट संघ पडले. रोहित पण एकदा गोलंदाजी मार्कवर आपला एंड बदलतो. आता मात्र स्ट्राईक केला फलंदाज डावखुरा फलंदाज मयूर ठाकूर. क्लीन बोल्ड होतोय. चेंडू बॅटरपर्यंत निघून जातोय. फलंदाज बॅक टू पवेलियन मयूर. थँक्यू. नवीन फलंदाज सागर जर लवकर जायचं आहे कारण का मेगा फायनल आपण पहिले खेळल्यानंतर फायनलसुद्धा जर वेळ असेल तर अजून 5 षटकांचं पण खेळू शकतात कारण वेळ भरपूर आहे पण खेळाडूंनी पण सहकार्य करायचं आहे. मेगा फायनल आपण बऱ्याचदा बघतो की 4 षटकांची होते 3 षटकांची पण आज मात्र अजकांकडे भरपूर वेळ आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित. स्ट्राईकरला फलंदाज सागर. सागर स्ट्रायकनला आहे. छोटा कच्चा खेळाडू खूप चांगला फलंदाज आणि तेवढाच उपयुक्त यष्टिरक्षक आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर ऑफसाईड क्षेत्रक्षण थर्डमॅन पॉईंट रिझर्वमध्ये क्षेत्रक्षण डी पॉईंट क्षेत्रक्षण तटी सर्कलच्या बाहेर आहे. बॅक पडतोय. स्क्वेअर कट करतोय. क्रिकेटचा मावदक सौंदर्य दाखवतोय. थोडं सॉफ्टच्या बाहेर टाकलेला चेंडू. ऑप्शनच्या बाहेर जाणं चेंडूला स्क्वेअर कट करतो. चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने आघात करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 25. अजूनही 15 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 13 चेंडू 15 धावांची गरज आहे. रोहित पुढे बॅक पुढे आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्यांची पडले संघाची 1 गडी बाद 25 अशी धावसंख्या. उर्वरित समीकरण 12 चेंडू 15 धावांची गरज. क्या बात आहे मयूर. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे.
येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी सज्ज होतो मिलिंद. रनिंग टॉले देखील आमची आपण मैदानातून बाहेर येते. ज्युपिटर बारा चेंडू 15 धावांची गरज आहे. हळूहळू प्रेक्षक सुद्धा भरपूर प्रमाणात वाढत चाललेले जातात. मात्र दोन्ही संघ जमले खूप चांगलेच संघ आहेत. पडले संघ सुद्धा खूप प्रेक्षक येतात. सगळ्याचे तर भरपूर प्रेक्षक आहेत. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील म्हात्रे. नॉन स्ट्राईकला सागर पाटील. येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. एक क्षेत्रक्षण तटीय सर्कलमध्ये आतमध्ये म्हणजे स्लीप मिड ऑफला सुद्धा क्षेत्रक्षण शॉर्ट स्लीप मिड ऑफला सुद्धा एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. ढवडी यांकडून बॅकफुट चेंडूला कट करतो. चेंडू 2 क्षेत्रक्षण मधनं चेंडू सीमा पार आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र इथे फील्ड करतोय. बॅकिंग येते. अमर चेंडूला उचलतो. तोपर्यंत इथे 3 धावा मिळत आहेत. पांड्याने कली रिजनमध्ये चेंडू फील्ड झाला होता. गेला होता तो पण जे थर्ड बॅन रिजनमध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. अजूनही 12 धावांची गरज आहे. मिलिंद पण इथं गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज सागर. साईडला क्षेत्रक्षण थर्डमॅन आणि एक पॉईंटचा क्षेत्रक्षण तटी सर्कलच्या बाहेर आहे. मिलिंद सागर बॅकपुढे पुन्हा एकदा कट करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत पॉईंट रिजनमध्ये फीड होतोय. मिस फीड झाली होती. 1च धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 29. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. सायकल पण स्वप्नील म्हात्रे. या स्पर्धेत आपण 50 धावा सुद्धा कुठल्या गेल्या आहेत. रजनीकांत यांनी 53 धावा कुठल्या आहेत. अनिकेत निगुकरने 5 चेंडूत 5 गडी बाद सुद्धा केले आहेत आणि 3 हॅट्रिक सुद्धा झालेत आहेत. एक चेंडू कारपॅटच्या मध्ये चेंडूला खून करतो. चेंडू तो मिड विकेट रिझर्व मध्ये एकदा पूर्ण करतो. रोहित तो चेंडूला उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत इथे अवधी आहे 2 धावा घेण्याचा. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31. 9 धावांची गरज आहे. अजूनही 30 षटक प्रगती पथावर आहे. अजूनही 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. मिलिंद राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. डावडी एंडकडून सायकल फलंदाज स्वप्नील. एक चेंडूला करतोय. चेंडू जातोय लोंगण त्याच्यामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. सूरजांचं 1च धाव मिनिटे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 32. अजूनही 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. मिलिंद राईट आर्म ओर तिकडे मार करतो. स्ट्राईकला बोलला सागर. साडे चेंडू जोपर्यंत फील्ड होतो फाईन लेग रिजनमध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते. इथं मात्र 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 33. 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पण स्वप्नील. बॅकफुट कट करतोय चेंडूला. चेंडू पाहायचा सीमेरेषा जातो का सीमा पार करतोय का. रोहितने प्रयत्न केले पण चेंडू सीमा पार पॉईंट रिजन मधून. काटीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये काटीन घोंगड. तर मग डीजे मास्टर अंतिम षटकामध्ये जिंकणारी 3 धावांची गरज आहे. 3 धावा कराव्यात लागणार आहेत. खरं तुम्हाला कंपल्सरी चेसिंग आहे इथं. चला अगस्त संघाचे संघनायक यायचे समालोचन कक्षामध्ये.
कोणतरी सज्ज होतो संदीप स्ट्रायकेला फलंदाज सागर पाटील 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. संदीप पुल करतो चेंडूला चेंडू वन बाउंड सीमा पार आणि आदर्श क्रिकेट संघ आपण मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. विजय संघाचे अभिनंदन हरले संघाचे कौतुक. 8व्यांदा मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. चला यायचंय आपण म्हणले तर अगस्त संघ संघनायक केजू संघनायकाला पाठवतोय. बेस्ट ऑफ लक हर्षद दोघांनाही पण बेस्ट ऑफ लक. आपण अगस्त संघाला बेस्ट ऑफ लक आणि हर्षद तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. असते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. स्वप्नील जर स्वप्नीलसाठी जोरदार डाव अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. 26 धावा कुठल्यात आणि मेगा फायनलचा सामना होणार आहे. नाणेफेकी देखील इथे केली जाणार आहे.